Hello, good afternoon friends, very good afternoon to all of you and welcome to Enlighten Chemistry classes. ओके, तर ॲसिड बेसेस अँड साल्ट्स हा आपला जो चॅप्टर सुरू होता त्या चॅप्टरमध्ये आपण आज शिकणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. पहा लक्षात घ्या बेटा, क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसेसमध्ये आपल्याला 2 पॉईंट शिकायचे आहेत, म्हणजे 2 कॉन्सेप्ट शिकायचे आहेत. एक स्ट्रॉंग अँड वीक ॲसिड्स अँड बेसेस अँड अल्कलीज, म्हणजे स्ट्रॉंग अँड वीक ॲसिड्स बेसेस अँड अल्कलीज म्हणजे कोणता ॲसिड स्ट्रॉंग आहे, कोणता ॲसिड वीक आहे, कोणता बेस स्ट्रॉंग आहे, कोणता बेस वीक आहे, आणि अल्कली म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. तर हे झाला आपला पहिला कॉन्सेप्ट. आता दुसरा कॉन्सेप्ट आपल्याला ॲसिडिटी अँड बेसिसिटी बद्दल शिकायचा. पण क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसिसमध्ये पहिले आपल्याला स्ट्रॉंग अँड वीक शिकावं लागेल. ओके, तर आपण स्ट्रॉंग अँड वीक ॲसिड्स अँड बेसेस अँड अल्कली यामध्ये आपण काय शिकणार आहोत. पहिले आपण शिकणार आहोत बेटा स्ट्रॉंग ॲसिड्स. त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत बेटा वीक ॲसिड्स. त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत बेटा स्ट्रॉंग बेसेस. त्याच्यानंतर शिकणार आहोत आपण वीक बेसेस. त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत शेवटी अल्कलीज म्हणजे काय. ओके, अल्कलीज म्हणजे काय हे शिकणार आहोत आपण. तर हे या स्ट्रॉंग अँड वीक ॲसिड्स बेसिस अँड अल्कलीमध्ये आपण हे 4 प्रकारचे ॲसिड शिकणार आहोत. पहिला स्ट्रॉंग ॲसिड, दुसरा वीक ॲसिड, नंतर स्ट्रॉंग बेस, नंतर वीक बेस, नंतर अल्कली. ओके, चला तर मग आता आपण काय करतो, एकेकानं शिकूया. ओके, हे हेडिंग टाका. ओके बेटा, तर स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे काय, त्या स्ट्रॉंग ॲसिडबद्दल मी 2 पॉईंट लिहिलेले आहेत. हा पहिला पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट. स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे काय बेटा, जर समजा आपण आहे की नाही एक बिकर घेतलं, या बिकरमध्ये पाणी टाकलं, काय घेतलं पाणी, आहे की नाही. जर एखाद्या याच्यात आपण ॲसिड टाकला, जर आपण या वॉटरमध्ये ॲसिड टाकला, आता मी तुम्हाला डिसोसिएशन बद्दल शिकवलं. डिसोसिएशन म्हणजे एक आयन्सचं सेपरेशन. जर एखाद्या ॲसिड आपण पाण्यात टाकला, म्हणजे कशात टाकला, पाण्यात टाकला, तर त्याचं काय तयार होईल रे, ॲक्वियस सोल्युशन तयार होईल. जर एखादा ॲसिड आपण पाण्यात टाकला तर त्याचं काय तयार होईल, ॲक्वियस सोल्युशन तयार होईल. आणि हे तयार झालेलं ॲक्वियस सोल्युशन या ॲक्वियस सोल्युशनमध्ये म्हणजे वॉटरमध्ये तो ॲसिड कम्प्लिटली डिसोसिएट झाला. जो ॲसिड पाण्यात टाकल्यानंतर कम्प्लिटली डिसोसिएट झाला किंवा आयोनाइज झाला त्याला स्ट्रॉंग ॲसिड म्हणतात. पहा लक्षात घ्या, the acid that completely dissociates or ionizes in water in aqueous solution is called as strong acid. जो ॲसिड पाण्यात टाकल्यानंतर कम्प्लिटली डिसोसिएट होते, पूर्णतः डिसोसिएट होते. फॉर एक्झाम्पल, जर समजा आपण HCl पाण्यात टाकला तर हे पाण्यात टाकल्यावर याची H पॉझिटिव्ह अँड Cl निगेटिव्ह आयन्स, H पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह असे असंख्य H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह आयन्स कम्प्लिटली सेपरेट झाले पाहिजे. ओके, जर ते सेपरेट झाले नाही तर त्या ॲसिडला स्ट्रॉंग ॲसिड म्हणता येणार नाही. कम्प्लिटली सेपरेट झाले पाहिजे तर त्यांना स्ट्रॉंग ॲसिड म्हणता येईल. म्हणून द ॲसिड्स विच वेन डिझॉल्व्स इन वॉटर, जर एखाद्या ॲसिडला आपण पाण्यात टाकलं आणि तो कम्प्लिटली डिसोसिएट झाला, सेपरेट झाला त्याच्या आयन्समध्ये, अरे आयन्स तयार होणे म्हणजे काय, आयोनाइज, आहे की नाही. आणि यांचं काय झालं, डिसोसिएशन. म्हणून डिसोसिएशन किंवा त्यालाच आयोनायझेशन म्हणतो, आहे की नाही. पहा लक्षात घ्या, याला म्हणतात डिसोसिएशन. और त्या डिसोसिएशनमुळे काय झाले, आयन्स तयार झाले, म्हणून याला आयोनाइज झाले असं म्हणतो. जर एखादा ॲसिड तुम्ही पाण्यात टाकला आणि तो कम्प्लिटली डिसोसिएट झाला तर त्या ॲसिडला स्ट्रॉंग ॲसिड म्हणता येते, आहे की नाही. पहा लक्षात घ्या, आता ॲसिडमध्ये काय राहत असते, H पॉझिटिव्ह आयन्स राहत असते, आहे की नाही. आता ॲसिडमध्ये काय राहत असते, H पॉझिटिव्ह आयन्स राहत असते, आहे की नाही. ॲसिडमध्ये काय राहत असते, H पॉझिटिव्ह आयन्स राहत असतात. ओके, मग दुसरा पॉईंट काय सांगितला, द ॲक्वियस सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड कंटेन्स लार्ज अमाऊंट ऑफ H पॉझिटिव्ह आयन्स. आता समजा एखादा ॲसिड स्ट्रॉंग असेल आणि त्या स्ट्रॉंग ॲसिडला तुम्ही पाण्यात टाकलं, ते कम्प्लिटली डिसोसिएट होईल. अरे डिसोसिएशन झाल्यावर त्याच्यात खूप H पॉझिटिव्ह आयन्स असतील ना, आहे की नाही. जर एखाद्या स्ट्रॉंग ॲसिडला तुम्ही पाण्यात टाकलं आणि त्याचं ॲक्वियस सोल्युशन तयार झालं पाण्यासोबत, तर त्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये काय होईल, लार्ज अमाऊंट ऑफ H पॉझिटिव्ह आयन्स राहतील. पहा लक्षात घ्या, स्ट्रॉंग ॲसिड, मी काय म्हणलं, स्ट्रॉंग ॲसिड
लार्ज अमाऊंट ऑफ एच पॉझिटिव्ह आयन्स देतात. ज्यावेळेस स्ट्रॉंग ॲसिडला तुम्ही पाण्यात टाकलं त्यावेळेस ते लार्ज अमाऊंट ऑफ एच पॉझिटिव्ह आयन्स देतात. तशा ॲसिडला स्ट्रॉंग ॲसिड म्हणतात. किंवा जो ॲसिड पाण्यात डिझॉल्व्ह झाल्यानं कम्प्लिटली डिसोसिएट होते, ओके, कम्प्लिटली डिसोसिएट होते, तशा ॲसिडला स्ट्रॉंग ॲसिड म्हणतात, आहे की नाही. चला, हे झालं स्ट्रॉंग ॲसिडबद्दल. आता याचे एक्झाम्पल कोणते? याचे एक्झाम्पल बेटा आपलं हे HCl, HBr, HI, HNO3, H2, SO4, ETC घेऊन टाकाय. हे एक्झाम्पल आहे स्ट्रॉंग ॲसिडचे. ओके, हे एक्झाम्पल्स आहेत स्ट्रॉंग ॲसिडचे, आहे की नाही. आता आपण स्ट्रॉंग ॲसिडबद्दल माहिती पाहिली. स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे एखादा ॲसिड जर तुम्ही पाण्यात टाकला आणि पाण्यात टाकल्यानंतर त्या ॲसिडचं कम्प्लिटली डिसोसिएशन झालं तर त्या ॲसिडला तुम्ही स्ट्रॉंग ॲसिड म्हणू शकता. किंवा दुसरा पॉईंट काय सांगते, जर आपण स्ट्रॉंग ॲसिडला पाण्यात टाकलं तर ते लार्ज अमाऊंट ऑफ एच पॉझिटिव्ह आयन्स देते, ही गोष्ट महत्त्वाची आहे. हे 2 पॉईंट महत्त्वाचे आहे आणि एक्झाम्पल महत्त्वाचे आहे. नोट करा. चला, ओके बेटा. तर हे झालं स्ट्रॉंग ॲसिड. आता आपण काय पाहणार आहोत? वीक ॲसिड, आहे की नाही. याच्या स्ट्रॉंगच्या उलट काय? वीक. मग द ॲसिड दॅट डज नॉट डिसोसिएट्स कम्प्लिटली ऑर आयोनायझेस इन ॲक्वियस सोल्युशन इज कॉल्ड ॲज वीक ॲसिड. काय बेटा? द acids that does not completely dissociate or ionizes in aqueous solution है कि नहीं, is called as बेटा SOLUTION ला SOL असं वर एन आहे की नाही, असं सोल्युशनला SOLN लिहितात असं, आहे की नाही. पाच सोल्युशनला असं लिहितात, असं सुद्धा लिहितात, असं सुद्धा लिहितात, आहे की नाही. द ॲसिड्स दॅट डज नॉट कम्प्लिटली डिसोसिएट ऑर आयोनायझेस इन ॲक्वियस सोल्युशन इज कॉल्ड ॲज वीक ॲसिड. का? वीक ॲसिड, आहे की नाही. हे झाला पहिला पॉईंट. हे झाला दुसरा पॉईंट. दुसरा पॉईंट काय सांगते? द ॲक्वियस सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड कंटेन्स लार्ज अमाऊंट ऑफ एच पॉझिटिव्ह आयन्स. मग इथं द ॲक्वियस सोल्युशन ऑफ वीक ॲसिड्स डज नॉट कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ एच पॉझिटिव्ह आयन्स, आहे की नाही. इथं काय लिहायचं? द ॲक्वियस सोल्युशन ऑफ AQ म्हणजे काय रे? AQ म्हणजे ॲक्वियस, SOLN म्हणजे सोल्युशन. द ॲक्वियस सोल्युशन ऑफ weak acid does not contains the aqueous solution of weak acid does not contains large amount of H positive ions. जर समजा आपण असं पाणी घेतलं, आणि त्याच्यात आपण ॲसिड टाकला, जर त्या ॲसिडचं डिसोसिएशन झालं नाही किंवा तो कम्प्लिटली आयोनाइज झाला नाही तर त्या ॲसिडला तुम्ही वीक ॲसिड म्हणू शकता. कसा म्हणू शकता? त्या ॲसिडला तुम्ही वीक म्हणू शकता, आहे की नाही. आणि वीक ॲसिड, आणि असा वीक ॲसिड जर तुम्ही पाण्यात टाकला तर त्याचे एच पॉझिटिव्ह आयन्सची संख्या खूप जास्त नसणार, खूप कमी राहणार, आहे की नाही. पण स्ट्रॉंग ॲसिडची लार्ज अमाऊंटमध्ये एच पॉझिटिव्हची संख्या राहणार, आहे की नाही. आता मला सांगा याचे एक्झाम्पल कोणते? याचे एक्झाम्पल बेटा ॲसिटिक ॲसिड. कोणतं? याचं एक्झाम्पल कोणतं आहे बेटा? ॲसिटिक ॲसिड. त्याच्यानंतर H2CO3 कार्बोनिक ॲसिड. कोणतं? कार्बोनिक ॲसिड, आहे की नाही. झालं. हे 2 एक्झाम्पल, ॲसिटिक ॲसिड, कार्बोनिक ॲसिड. हे 2 कशाचे एक्झाम्पल आहे? वीक ॲसिड्सचे एक्झाम्पल आहे. पहा, पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, डबल एकदा सांगतो. स्ट्रॉंग ॲसिड कोणाला म्हणायचं आणि वीक ॲसिड कोणाला म्हणायचं? स्ट्रॉंग ॲसिड जर तुम्ही पाण्यात टाकला तर तो कम्प्लिटली डिसोसिएट होतो. वीक ॲसिड जर तुम्ही पाण्यात टाकला तर तो कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही. ओके, स्ट्रॉंग ॲसिड जर तुम्ही पाण्यात टाकला तर
त्या लार्ज अमाऊंटमध्ये एच पॉझिटिव्ह आयन्स देणार, पण वीक ॲसिड जर तुम्ही पाण्यात टाकला तर ते लार्ज अमाऊंटमध्ये एच पॉझिटिव्ह आयन्स देणार नाही. हे फरक असणार स्ट्रॉंग ॲसिडचा वीक ॲसिडचा. मग HCl, HBr, HI, HNO3, H2SO4 आर द एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड. आणि CH3COH आणि H2CO3. पहा लक्षात घ्या, तुम्हाला नाव माहीत आहेत की नाही याच्या. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड, HBr म्हणजे हायड्रोजन ब्रोमाइड किंवा हायड्रोब्रोमिक ॲसिड. मी तुम्हाला आहे की नाही पहिल्या लेक्चरमध्ये यांचे नाव सांगितले होते. ओके, फक्त याचं बी तुम्हाला नाव माहीत आहे, फक्त याचं नाव माहीत नाही. याला ॲसिडिक ॲसिड म्हणतात. काय म्हणतात याला? ॲसिडिक ॲसिड म्हणतात, आहे की नाही. तर हे झाले बेटा स्ट्रॉंग आणि वीक ॲसिड्स. आणि आता आपण पाहूया बेसेस बद्दल. कोणाबद्दल? बेसेस. स्ट्रॉंग आणि वीक ॲसिड बद्दल कळलं तुम्हाला. आता आपण पाहणार आहोत स्ट्रॉंग अँड वीक बेसेस बद्दल. ओके, अरे जसं ॲसिड तसंच बेसेस, आहे की नाही. जसं ॲसिड तसंच बेसेस, आहे की नाही. काही प्रॉब्लेम नाही. चला हे कॉपी करा. ओके बेटा, तर आता आपण पाहणार आहोत स्ट्रॉंग बेसेस बद्दल. कशाबद्दल? स्ट्रॉंग बेसेस बद्दल. याच्यानंतर आपण पाहणार आहोत वीक बेसेस बद्दल. आणि सर्वात शेवटी अल्कली म्हणजे काय. स्ट्रॉंग बेसेस म्हणजे काय बेटा? जर समजा आपण पाणी घेतलं, जर समजा आपण असं पाणी घेतलं, आहे की नाही, आणि त्याच्यात आता काय टाकलं? आता बेस टाकला. काय टाकला? जो बेस पाण्यात टाकल्यावर कम्प्लिटली डिसोसिएट झाला त्याला स्ट्रॉंग बेस म्हणतात. किंवा जर एखादा बेस तुम्ही पाण्यात टाकल्यावर तो लार्ज अमाऊंटमध्ये OH निगेटिव्ह आयन्स देत असेल. अरे बेस काय देतील? OH निगेटिव्ह आयन्स. ॲसिड काय देतील? H पॉझिटिव्ह आयन्स. मग याआधी आपण तेच तर शिकलो, स्ट्रॉंग ॲसिड वीक ॲसिड. आता तेच शिकायलो, फक्त काय झालं? बेस झालं. मग जो बेस पाण्यात टाकल्यानं कम्प्लिटली डिसोसिएट होतो. अरे पहा, पहिले काय शिकलो आपण? ॲसिड शिकलो. जो ॲसिड पाण्यात टाकल्यावर कम्प्लिटली डिसोसिएट होतो त्याला स्ट्रॉंग ॲसिड म्हणतात. तसंच जो बेस पाण्यात टाकल्यावर कम्प्लिटली डिसोसिएट होतो त्याला स्ट्रॉंग बेस म्हणतात. कोणतीही गोष्ट स्ट्रॉंग होण्यासाठी तो डिसोसिएट झाला पाहिजे, मग तो ॲसिड असो किंवा बेस असो. समजलं? पहा, द बेस दॅट कम्प्लिटली डिसोसिएट्स ऑर आयोनायझेस इन ॲक्वियस सोल्युशन इज नोन ॲज स्ट्रॉंग बेस, आहे की नाही. ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय रे? हे बेस पाण्यात टाकल्यावर जे सोल्युशन तयार होईल त्याला ॲक्वियस सोल्युशन म्हणतात. का? कारण ॲक्वियस म्हणजे पाणी. ॲक्वियस म्हणजे काय? पाणी, आहे की नाही. पहा, द ॲक्वियस सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग बेस कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ OH निगेटिव्ह आयन्स. जर समजा आपण एखाद्या वॉटरमध्ये बेस टाकला आणि तो बेस जर कसा असेल? स्ट्रॉंग. तो बेस कसा असेल बेटा? तो बेस जर स्ट्रॉंग असेल तर लक्षात घ्या त्याच्यात लार्ज अमाऊंटमध्ये, खूप जास्त प्रमाणात लार्ज अमाऊंटमध्ये OH निगेटिव्ह आयन्स राहणार. ओके, याचे एक्झाम्पल्स कोणते बेटा? याचे एक्झाम्पल्स NaOH, KOH, Na2O, CaOH/2 etc. These are the examples of strong base. जर या सर्व बेसला तुम्ही पाण्यात टाकलं तर ते कम्प्लिटली डिसोसिएट होतात. आणि कम्प्लिटली डिसोसिएट झाल्यावर ते लार्ज अमाऊंटमध्ये OH निगेटिव्ह आयन्स देणार. पहा ना, याच्यात OH निगेटिव्ह आयन्स आहे, OH निगेटिव्ह आहे. याच्यात सुद्धा O आहे आणि हे पाण्यापासून H घेते. अरे पाण्यातला H आणि हे O मिळून OH बनवतात. काय बनवतात? OH निगेटिव्ह. समजलं? हे समजलं का? चला हे नोट डाऊन करा. चला आता पाहूया आपण वीक बेस. ओके, आता पाहूया आपण वीक बेस, आहे की नाही. स्ट्रॉंग बेस म्हणजे काय हे तर आपण पाहिलं. आता पाहूया वीक बेस. जर एखाद्या बेसला तुम्ही पाण्यात टाकलं आणि तो कम्प्लिटली डिसोसिएट झाला नाही, आहे की नाही, तर त्या बेसला वीक बेस असं म्हणतात. पहा, द बेसेस दॅट डज नॉट, पहा लक्षात घ्या, द बेसेस दॅट डज नॉट डिसोसिएट्स or ionizes
in aqueous solution is known as weak base. is known as weak base. जो बेस तुम्ही पाण्यात टाकला आणि तो कम्प्लिटली डिसोसिएट झाला नाही, डज नॉट डिसोसिएट्स कम्प्लिटली, ऐक नाही, डज नॉट डिसोसिएट्स और आयोनायझेस, ओके, तर तशा बेसला तुम्ही वीक बेस म्हणू शकता. आता लक्षात घ्या, जर स्ट्रॉंग बेसचं ॲक्युअस सोल्युशन हे लार्ज अमाऊंटमध्ये OH निगेटिव्ह आयन्स देत असेल तर वीक बेस तर देईल का? नाही देणार. वीक बेस तर देईल नाही देणार. म्हणून दुसरा पॉईंट काय लिहिसाल तुम्ही? दुसरा पॉईंट काय लिहिसाल तुम्ही? द ॲक्युअस सोल्युशन ऑफ the aqueous solution of weak base does not contains large amount of OH negative ions. है की नाही? does not contains large amount of OH negative ions. ओके, आता एक गोष्ट सांगा मला, याची एक्झाम्पल्स कोणते रे? याचे एक्झाम्पल्स आहेत बेटा NH4OH, आहे की नाही? अमोनियम हायड्रॉक्साईड. जर अमोनियम हायड्रॉक्साईडला तुम्ही पाण्यात टाकलं, याला NH4OH, आहे की नाही? NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड याला जर तुम्ही पाण्यात टाकलं तर हे कम्प्लिटली म्हणजे पूर्णतः डिसोसिएट होणार नाही, खूप कमी प्रमाणात डिसोसिएट होणार, आहे की नाही? त्याच्यानंतर ETC, त्याच्यानंतर ETC. ओके, तर हेच काय झालं बेटा? हे झालं स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस. ओके, हे त्यांचे एक्झाम्पल, हे स्ट्रॉंग बेसचे एक्झाम्पल, हे वीक बेसचे एक्झाम्पल. पहा, लक्षात घ्या, जो पाण्यात कम्प्लिटली डिसोसिएट होतो तो स्ट्रॉंग, मग ॲसिड असो की बेस असो. जो पाण्यात कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही तो वीक, मग ॲसिड असो की बेस असो. पहा, लक्षात घ्या, कोणताही स्ट्रॉंग असो, ॲसिड असो की बेस असो, जर ते स्ट्रॉंग असतील तर पाण्यात कम्प्लिटली डिसोसिएट होतील. ओके, अन्यथा डिसोसिएट होणार नाही, ऐक ना. डिसोसिएट झाल्यावर ते लार्ज अमाऊंटमध्ये H पॉझिटिव्ह देणार, OH निगेटिव्ह देणार. ओके, हे असं लक्षात ठेवायचं. चला, हे झालं स्ट्रॉंग बेस आणि वीक बेसबद्दल. आता मी तुम्हाला शिकवणार अल्कली म्हणजे काय, पण तोपर्यंत हे नोट करा. चला, ओके बेटा, तर स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस हे पाहणं झालं आपलं. आता आपण पाहणार आहोत अल्कलीज म्हणजे काय. अल्कली, आहे की नाही? अल्कली ते अनेक वचन आहे, हे एक वचन आहे. ओके, आहे की नाही? पहा, लक्षात घ्या, अल्कली म्हणजे काय? अल्कली म्हणजे एक प्रकारचे बेसच असतात. अल्कली म्हणजे एक प्रकारचे बेसच असतात. काय? अल्कली म्हणजे एक प्रकारचे बेसच असतात, पण कसे? ओके, पण कसे? हे बेस असते की नाही पाण्यात वॉटरमध्ये हायली सोल्युबल असतात. कसे? वॉटरमध्ये हायली हे बेसेस वॉटरमध्ये हायली सोल्युबल हे बेस वॉटरमध्ये हायली सोल्युबल होतात. लक्षात घ्या, अल्कली म्हणजे काय? बेसेस. अल्कली म्हणजे काय? एक प्रकारचे बेसेस असतात, पण ते बेस पाण्यात हायली सोल्युबल होतात. मग तशा बेसेसला अल्कली असं म्हणतात. म्हणून द बेसेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर, द बेसेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर आर कॉल्ड ॲज अल्कली. पहा, लक्षात घ्या, द बेसेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर आर कॉल्ड ॲज अल्कली. पहा, पहिला पॉईंट लिहितो, द बेसेस विच आर हायली काय? हायली सोल्युबल इन वॉटर. The bases which are highly soluble in water are called as alkali. अल्कली. पहा, याचे एक्झाम्पल्स कोणते असतील? याचे एक्झाम्पल्स असतील NaOH, KOH, NH3
लक्षात घ्या, NaOH ला KOH ला जर तुम्ही पाण्यात टाकलं, ओके, अमोनियाला जर तुम्ही पाण्यात टाकलं तर ते हायली सोल्युबल होतात. ओके, तर ते हायली सोल्युबल होतात. पण या तिघापैकी हे NaOH आणि KOH हे दोघं जण स्ट्रॉंग अल्कली आहेत. का? कारण ते जास्त प्रमाणात सोल्युबल होतात, हे थोडं कमी प्रमाणात सोल्युबल होते. अमोनिया थोडं कमी प्रमाणात सोल्युबल होते. म्हणून दुसरा पॉईंट काय सांगितलेला आहे? दुसरा पॉईंट सांगितलेला आहे, द NaOH अँड KOH आर स्ट्रॉंग अल्कली. द NaOH म्हणजे अँड KOH म्हणजे हे आर स्ट्रॉंग अल्कली while ammonia is a weak alkali. लक्षात घ्या, NaOH अँड KOH आर स्ट्रॉंग अल्कली. हे NaOH आणि KOH आहे, हे स्ट्रॉंग अल्कली आहेत. ओके, आणि अल्कली म्हणजे काय? जे बेस पाण्यात टाकल्यावर हायली सोल्युबल होतात, खूप जास्त प्रमाणात सोल्युबल होतात, आहे की ना, त्यांना अल्कलीज म्हणतात. द बेसेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर. ओके, द बेसेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर आर कॉल्ड ॲज अल्कली, आहे की ना. एक्झाम्पल्स NaOH, KOH आणि NH3. ओके, यामध्ये NaOH आणि KOH स्ट्रॉंग अल्कली आहे, अमोनिया हा वीक अल्कली आहे. ओके, तर हे झालं बेटा आपलं क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड्स अँड बेस मधलं पहिलं, स्ट्रॉंग अँड वीक ॲसिड्स, बेसेस अँड अल्कलीज. ओके, चला लिहून घ्या. ओके बेटा, चला, तर स्ट्रॉंग अँड वीक ॲसिड्स अँड बेसेस हे आपण क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड्स अँड बेस मधलं पहिलं पाहिलं. आता आपण पाहणार आहोत दुसरं, बेसिसिटी अँड ॲसिडिटी. काय? बेसिसिटी अँड ॲसिडिटी. लक्षात घ्या बेटा, तुम्हाला आहे की नाही इथं कन्फ्युजन होईल, पण मी आधीच तुम्हाला सांगून देतो, बेसिसिटी हे ॲसिडची मोजल्या जाते आणि ॲसिडिटी हे बेसची मोजल्या जाते. पहा, लक्षात घ्या, ॲसिडची बेसिसिटी मोजल्या जाते आणि बेसची ॲसिडिटी मोजल्या जाते. म्हणून आपला आजचा टॉपिक आहे, सेकंड क्लासिफिकेशन आहे, बेसिसिटी अँड ॲसिडिटी. ओके, बेसिसिटी अँड ॲसिडिटी. आता मला सांगा, बेसिसिटी कोणाची मोजल्या जाते? बेसिसिटी ॲसिडची मोजल्या जाते आणि ॲसिडिटी कोणाची मोजल्या जाते? बेसची मोजल्या जाते. मग आपला पहिला पॉईंट काय? बेसिसिटी ऑफ ॲन ॲसिड. काय? बेसिसिटी ऑफ ॲन ॲसिड. बेसिसिटी ऑफ ॲन ॲसिड. काय? बेसिसिटी ऑफ ॲन ॲसिड. ओके, हे हेडिंग टाका, मी इथं डेफिनेशन लिहितो. ओके बेटा, तर बेसिसिटी अँड ॲसिडिटी मध्ये आपण पहिले पाहणार आहोत बेसिसिटी ऑफ ॲन ॲसिड, म्हणजे एखाद्या ॲसिडची बेसिसिटी किती आहे. तर लक्षात घ्या, डेफिनेशन काय सांगते? द नंबर ऑफ H पॉझिटिव्ह आयन्स. काय? द नंबर ऑफ H पॉझिटिव्ह आयन्स ऑप्टेन, द नंबर ऑफ H पॉझिटिव्ह आयन्स ऑप्टेन by the dissociation of one molecule of an acid is called as its basicity. जर एखादा ॲसिड आपण घेतला आणि त्या ॲसिडच्या एका मॉलिक्यूलचं, जर आपण एखाद्या ॲसिडचा एक मॉलिक्यूल घेतला, एक मॉलिक्यूल किती घेतला? 1 मॉलिक्यूल, आहे की नाही, तर तो 1 मॉलिक्यूल डिसोसिएट झाल्यावर किती H पॉझिटिव्ह आयन्स देणार? ओके, द नंबर ऑफ H पॉझिटिव्ह आयन्स ऑप्टेन by the dissociation of one molecule of an acid is called as its basicity. म्हणजे त्या ॲसिडची बेसिसिटी तितकी राहणार. ओके, एखाद्या मॉलिक्यूलमध्ये H पॉझिटिव्ह आयन्स जेवढे सेपरेट झाले, डिसोसिएट झाले, ओके, एखाद्या ॲसिड मॉलिक्यूलमधून जितके H पॉझिटिव्ह आयन्स डिसोसिएट झाले तीच त्या ॲसिडची बेसिसिटी राहणार. पहा, लक्षात घ्या. आता मला सांगा, हे एवढे ॲसिड लिहिलेले आहेत, HCl, HNO3, H2SO4, आहे की नाही. जर हे सर्व एक एक मॉलिक्यूल आहेत ॲसिडचे, काय? एक एक मॉलिक्यूल. जर यांना आपण पाण्यात टाकलं, ओके, आणि डिसोसिएट केलं, तर हे किती H पॉझिटिव्ह आयन्स देणार? पहा, याच्यात एकच आहे, म्हणजे हे एक H पॉझिटिव्ह देणार. किती? एक H पॉझिटिव्ह देणार. हे किती देणार? एकच H पॉझिटिव्ह देणार. पहा, इथं 2 आहेत, किती आहे? 2, म्हणजे ट्वाईस H पॉझिटिव्ह, आहे की नाही. 2 H पॉझिटिव्ह आहेत म्हणून ते 2 H. पहा, 2 हायड्रोजन आहेत ना रे, मग 2 H पॉझिटिव्ह देणार. इथं सुद्धा काय? 2च आहेत, 2 H पॉझिटिव्ह देणार. इथं किती आहेत? पहा, 3 आहेत, 3 H पॉझिटिव्ह, आहे की नाही. इथं किती आहे? 3. ओके, इथं किती आहे? एकच आहे. हे समजू नका, हे नाही आहे, हे आहे. ओके,
1 H पॉझिटिव्ह. म्हणजे हे सर्व ऍसिड काय देणार, काहीतरी H पॉझिटिव्ह आयन्स देणार. हे सर्व ऍसिड काय देणार, काहीतरी H पॉझिटिव्ह आयन्स देणार. मग H3BO3 किती देणार, 3 H पॉझिटिव्ह आयन्स. म्हणजे H3BO3 ची बेसिसिटी किती झाली, H3BO3 ची बेसिसिटी किती झाली, बेसिसिटी इज इक्वल टू 3. का, कारण या 3 H पॉझिटिव्ह आयन्स दिले ना रे. ओके, समजलं. एखादा ऍसिड जितके H पॉझिटिव्ह आयन्स देईल, एखादा ऍसिड जितके H पॉझिटिव्ह आयन्स देईल, तीच त्याची काय राहणार, बेसिसिटी. तीच त्याची काय राहणार, बेसिसिटी. म्हणजे आपण ऍसिडची बेसिसिटी मोजत असतो आणि बेसची ऍसिडिटी मोजत असतो. ओके, समजलं. चला हे नोट डाऊन करा. ऍसिडिटी ऑफ अ बेस पहा, लक्षात घ्या. आता आपण पाहणार आहोत ऍसिडिटी ऑफ अ बेस. लक्षात घ्या, जसं ऍसिडची बेसिसिटी मोजल्या जाते तशी बेसची ऍसिडिटी मोजल्या जाते. लक्षात घ्या. इथं काय, इथं नंबर ऑफ H पॉझिटिव्ह आयन्स होते, इथं नंबर ऑफ OH निगेटिव्ह आयन्स. जर समजा एखादा बेस आहे, मग कोणताही घ्या बेस, त्या बेसच्या एका मॉलिक्युलनं किती OH पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह आयन्स दिले, आहे की नाही. द नंबर ऑफ OH निगेटिव्ह आयन्स ऑब्टेन बाय द डिसोसिएशन ऑफ one molecule of a base is called as its acidity. जर आपण एखाद्या बेसचा एक मॉलिक्यूल घेतला, तो मॉलिक्यूल डिसोसिएट झाल्यानंतर तो किती OH निगेटिव्ह आयन्स देणार, तीच त्या बेसची ऍसिडिटी राहणार. आता पहा, इथं NaOH हा बेस आहे, KOH बेस आहे, COH/2 काय बेस आहे, हे सर्व बेस आहे. पहा, याच्यात एक OH आहे, म्हणजे याची ऍसिडिटी राहील OH निगेटिव्ह, एक OH निगेटिव्ह. याची सुद्धा किती राहील, एक OH निगेटिव्ह. इथं काही नसते, म्हणजे काय असते 1. ओके, म्हणजे एक OH निगेटिव्ह. ओके, हे पहा, इथं किती आहे 2, म्हणजे आता ट्वाईस OH निगेटिव्ह. म्हणजे याची ऍसिडिटी किती आहे, 2 आहे. किती आहे, 2. BaOH/2 याची सुद्धा ऍसिडिटी किती आहे, 2. याची किती आहे, 3 OH निगेटिव्ह. हे पहा, 3 आहे ना, हे 2 आहे, हे 3 आहे. 3 OH निगेटिव्ह. हे किती आहे, एकच आहे की नाही, OH निगेटिव्ह. म्हणजे ही झाली बेटा ऍसिडिटी ऑफ अ बेस. म्हणजे एखादा बेस डिसोसिएट झाल्यावर जितके OH निगेटिव्ह आयन्स देईल, तीच त्याची काय राहील, तीच त्याची राहील ऍसिडिटी. ओके, या BaOH ची ऍसिडिटी किती आहे, BaOH ची ऍसिडिटी इज इक्वल टू किती आहे, 2. ओके, तर लक्षात घ्या, ऍसिडची बेसिसिटी मोजल्या जाते आणि बेसची ऍसिडिटी मोजल्या जाते. हे झालं बेटा आज आपलं क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड्स अँड बेस. यामध्ये आपण 2 कॉन्सेप्ट शिकलो, एक स्ट्रॉंग अँड वीक बद्दल, एक बेसिसिटी अँड ऍसिडिटी बद्दल. स्ट्रॉंग अँड वीक आणि एक बेसिसिटी अँड ऍसिडिटी बद्दल. ओके, चला हे नोट करा आणि व्यवस्थित नोट्स बनवा. हॅव ए नाईस डे.